नमस्कार. आज आपण भौतिकशास्त्राच्या एका अत्यंत रंजक भागाबद्दल बोलणार आहोत. वीज आणि चुंबकत्व यांच्यात एक नातं आहे, एक रहस्य आहे आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे सगळं सुरू होतं एका साध्या पण खूप महत्वाच्या कल्पनेपासून. जेव्हा आपण एखाद्या तारेमधून वीज म्हणजे करंट पाठवतो, तेव्हा त्या तारेभोवती आपोआप एक अदृश्य चुंबकीय क्षेत्र तयार होतं. हो, खरंच, वीज आणि चुंबकत्व या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत, तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजा. ठीक आहे, म्हणजे चुंबकीय क्षेत्र तयार होतं हे तर आपल्याला कळलं, पण मग एक मोठा प्रश्न समोर येतो की ह्या चुंबकीय क्षेत्राची नेमकी दिशा कोणती? म्हणजे ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतं की त्याच्या उलट दिशेने? हे कळल्याशिवाय त्याचा वापर कसा करणार, बरोबर ना? सुदैवाने आपल्याला जास्त डोकं लावण्याची गरज नाही. शास्त्रज्ञांनी हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला काही एकदम सोपे नियम दिले आहेत आणि या नियमांमुळे चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधणं अगदी सोपं होऊन जातं. चला अशाच दोन पद्धतींबद्दल जाणून घेऊया. तर हे आहेत ते दोन नियम. एक आहे कॉर्कस्क्रू नियम आणि दुसरा आहे उजव्या हाताचा अंगठा नियम. दोन्ही नियमांचं काम एकच आहे, चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधणं. दोन्ही पद्धती एकदम अचूक आहेत, पण त्यातल्या त्यात उजव्या हाताचा नियम आहे ना, तो समजायला आणि लक्षात ठेवायला खूपच सोपा आहे. चला तर मग हा उजव्या हाताचा नियम जरा सविस्तर पाहू. कल्पना करा की आपण वीज वाहून नेणारी एक तार आपल्या उजव्या हातात पकडली आहे. आता जर आपला अंगठा विजेच्या प्रवाहाच्या म्हणजे करंटच्या दिशेने असेल, तर आपली जी बाकीची वळलेली बोटं आहेत ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवतात. किती सोपं आहे नाही का? अंगठा म्हणजे करंटची दिशा आणि बोटं म्हणजे चुंबकीय क्षेत्राची दिशा. बरं, एका सरळ तारेतून जे चुंबकीय क्षेत्र मिळतं ना, ते खूप कमी पॉवरचं असतं, म्हणजे खूपच क्षीण असतं. मग आपल्याला रोजच्या वापरासाठी जर शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र हवं असेल, तर ते कसं तयार करायचं? यावरही एक मस्त उपाय आहे. आणि या उपायाला म्हणतात सॉलेनॉइड. आता हे नाव ऐकून घाबरायचं काही कारण नाही. सॉलेनॉइड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ती फक्त एका इन्स्युलेटेड तारेची स्प्रिंगसारखी गुंडाळी असते, ज्याला आपण कॉईल म्हणतो. जेव्हा ह्या कॉईलमधून करंट जातो, तेव्हा ती एका शक्तिशाली चुंबकासारखी वागायला लागते. इथेच खरी मजा आहे. जेव्हा आपण तारेला असं गोलगोल गुंडाळतो, तेव्हा प्रत्येक वेढ्याचं छोटं छोटं चुंबकीय क्षेत्र एकत्र येतं आणि त्या कॉईलच्या आतमध्ये एकवटतं. यामुळे आतमध्ये एक भक्कम, एकसमान आणि खूप पॉवरफुल मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, अगदी पट्टीच्या चुंबकासारखं. चला, एक पॉवरफुल इलेक्ट्रोमॅग्नेट तर बनवला, पण आपल्याला माहीत आहे की प्रत्येक चुंबकाला एक उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल आणि एक दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ पोल असतो. मग आपल्या या सोलेनॉइडचा नॉर्थ पोल कुठला आणि साऊथ पोल कुठला हे कसं ओळखायचं? आणि इथे परत एकदा आपला तोच हिरो म्हणजे उजव्या हाताचा नियम मदतीला येतो. फक्त यावेळी तो थोडा वेगळ्या पद्धतीने वापरायचा. यावेळी हाताची बोटं कॉईलमधून जाणाऱ्या करंटच्या दिशेने वळवायची. असं केलं की आपला सरळ राहिलेला अंगठा बरोबर उत्तर ध्रुव म्हणजेच नॉर्थ पोलकडे इशारा करतो. एकाच नियमाचे दोन दोन उपयोग. कमाल आहे ना? ह्या विद्युत चुंबकाची ताकद आणखी वाढवण्यासाठी त्या कॉईलच्या आत एक खास पदार्थ ठेवला जातो. याला गाभा किंवा इंग्रजीमध्ये कोर असं म्हणतात. पण आपल्याला तात्पुरता चुंबक हवा आहे की कायमचा, यावरून आतला गाभा कोणता निवडायचा हे ठरतं. जर आपल्याला तात्पुरता चुंबक हवा असेल, म्हणजे करंट चालू तर चुंबक चालू, करंट बंद तर चुंबक बंद, अशा कामांसाठी मऊ लोखंड किंवा सिलिकॉन स्टील वापरतात. पण जर आपल्याला कायमचा पक्का चुंबक बनवायचा असेल, जो एकदा चार्ज केल्यावर आपलं चुंबकत्व सोडत नाही, तर त्यासाठी पोलाद किंवा ॲलेनिकोसारखे कठीण पदार्थ वापरावे लागतात. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपण आता वीज वापरून फक्त एका बटणावर चुंबक तयार करू शकतो आणि त्याला नियंत्रितही करू शकतो. जरा विचार करा, या साध्या सोप्या नियमांमुळे आज जगात कोणकोणत्या शक्तिशाली मशीन्स आणि उपकरणं बनवणं शक्य झालं असेल. आपल्या घरातल्या इलेक्ट्रिक मोटरपासून ते मोठमोठ्या क्रेनपर्यंत सगळ्याचा पाया ह्याच मूलभूत तत्वांमध्ये आहे.